कोल्हापुरी तडकामध्ये आज आपण बघणार आहोत साबुदाणा खीर. उपवासाला काय खायचे हा नेहमीच पडणारा प्रश्न. तर आज आपण कमी साहित्यामध्ये आणि चवीलाही अगदी सुंदर अशी साबुदाणा खीर बनवणार आहोत. तर साबुदाणा खीर बनवण्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये 1 चमचा तूप घ्यायचं आहे. इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि बेदाणे. हे आपल्याला अगदी 2 मिनिटासाठी फ्राय करायचे आहे. आणि अर्धी वाटी रात्रभर भिजवलेला शाबू आहे, हा याच्यामध्ये घालून 3 ते 4 मिनिटं आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे तुपामध्ये. इथे मी आधीच अर्धा लिटर दूध गरम करून ठेवलेलं होतं, ते दूध त्याच्यामध्ये घालायचं. आणि केशरचं दूधसुद्धा मी थोडं याच्यामध्ये घातलेलं आहे कलरसाठी. 7 ते 8 मिनिटं आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे. वेलची पावडर घालायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला साखर घालायची आहे. इथे साखर मी अर्धी वाटी घातलेली आहे. साखर विरघळल्यानंतर पुन्हा आपल्याला हे 5 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर तयार आहे आपली साबुदाणा खीर. तुम्ही नक्की ट्राय करा.